फक्त एक लाडू तुम्हाला दिवसभरातील खूप एनर्जी देईल, ज्यामध्ये मिनरल्स, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर मात्रामध्ये आहे. न कोणता पाक तयार करायचा आहे, न गूळ टाकलेला आहे, ना साखर वापरलेली आहे. नमस्कार, आलिशान स्वाद एअर ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर सर्वात आधी इथे मी ओले खजूर घेतलेले आहेत आणि खजूर जे आहेत ते तुम्हाला धुवून चांगले स्वच्छ करून त्यांच्या आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला खजूर जे आहेत त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. एकदम छोटे छोटे बारीक साईजचे काप तुम्हाला अशा प्रकारचे करून घ्यायचे आहेत. आता मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता. इथे मी अक्रोड घेतलेले आहेत. हे साल काढलेले अक्रोड आहेत अशा प्रकारचे. इथे बदाम घेतलेले आहेत, मी मनुके घेतलेले आहेत आणि इथे काजू घेतलेले आहेत. तर हवं तर तुम्ही हे जे आहे ड्रायफ्रूट्स त्यांची पावडरसुद्धा करू शकता मिक्सरमध्ये, किंवा बारीक बारीक काप करू शकता. तर अशा प्रकारचे बारीक बारीक काप मी सगळ्या ड्रायफ्रूट्सचे केलेले आहेत. तर हे ड्रायफ्रूट्सचे काप जे आहेत ते आपल्याला आपल्या लाडूमध्ये वापरायचे आहेत. तर कोणतेही लाडू बनवताना तुम्हाला ड्रायफ्रूट जे आहेत ते आवर्जून जास्त टाकायचे आहेत. त्यामुळे चांगला फ्लेवर येतो, कलर येतो, टेक्स्चर येतो आणि आपले लाडू जे आहेत ते खमंग असे छान तयार होतात. तर आता इथे कढईमध्ये मी 1 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स जे आहे बारीक काप केलेले ते आपल्याला तुपामध्ये 1 मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहे. तर जास्त नाही परतायचं आहे, फक्त 1 मिनटापर्यंत. जो ड्रायफ्रूटचा तुरटपणा असतो तो ते घीमध्ये परतल्यावरती तो तुरटपणा जो आहे तो निघून जातो. त्यामुळे आपल्याला 1 मिनटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे आणि वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता ड्रायफ्रूट जे आहेत ते परतून झालेले आहेत. हे मी आता वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. तर आता ड्रायफ्रूट्स काढून झाल्यावरती त्याच कढईमध्ये परत मी 1 चम्मच तूप टाकणार आहे आणि तूप टाकल्यावरती आपण जे खजुराचे बारीक बारीक काप करून ठेवले होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. आणि तुपावरतीच आपल्याला हे खजूर जे आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत. तर ह्या गोष्टीला थोडासा टाईम जास्त लागतो, 5 ते 7-8 मिनटं तुम्हाला लागू शकतील. आपल्याला खजूर जे आहे ते तुपामध्येच चांगले मिक्स करून 5 ते 7 मिनटं परतत राहायचं आहे. तर तुम्ही यासाठी नॉनस्टिक भांडं घेतलं तरीही चालेल. तर इथे मी जाड्या तळाची कढई घेतलेली आहे. तर आपल्याला हे खजूर जे आहेत ते छानपैकी परतून घ्यायचे आहेत. तर खजूर जे आहेत ते आपले एकदम नरम झाले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपल्याला थोडेसे दाब देऊन खजूर जे आहेत ते व्यवस्थित तुपावरती परतायचे आहेत. तुम्ही हवं तर तुमच्याकडे जर पावभाजीचा स्मॅशर असेल तर त्याच्याने सुद्धा हे खजूर जे आहेत ते स्मॅश करू शकता. सुरुवातीचे 5 मिनटं तुम्हाला तेलावरती असेच परतायचे आहेत आणि थोडेसे नरम झाल्यावरती तुम्ही हे पावभाजीने स्मॅशरने स्मॅश करू शकता. तर स्मॅश केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपले खजूर जे आहेत ते होतात आणि आपल्याला यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण आधी तुपावरती परतून घेतले होते ते आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करायचे आहे. तर यामध्ये तुम्हाला साखर न साखर घालायची आहे, न गूळ घालायचा आहे, कारण खजूर जे आहेत ते आपले ऑलरेडी गोड असतात. त्यामुळे दुसरं काही टाकायची तुम्हाला गरज अजिबात पडत नाही. तर आता हे मी वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते आपलं गरम असतानाच तुम्हाला ह्याचे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत. तर हाताला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडा थोडा पोर्शन घेऊन आपल्याला लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर ह्याची बर्फीसुद्धा बनवू शकता. तुपावरती हे मिश्रण जे आहे ते तेल लावून तुम्हाला थापून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावरती ते कापून घ्यायचे आहेत. तर त्याचे बर्फीसुद्धा तुम्ही बनवू शकता. इथे मी लाडू बनवलेला आहे. तर अशा प्रकारचे हाताने तूप लावून तुम्हाला असे लाडू जे आहेत ते छोट्या छोट्या लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत.
तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू जे आहे ते मी वळून घेणार आहे. तर आपली ही रेसिपी खूपच सोपी आहे. फक्त 4-5 प्रकार तुम्हाला लागतात आणि आपले टेस्टी ड्रायफ्रूट्स लड्डू जे आहेत ते रेडी होतात. एक लाडू जरी खाल्ला दिवसातून तरी तुम्हाला छान प्रकारे प्रोटीन, विटॅमिन, मिनरल या सगळ्या गोष्टी भेटतात. तर लहान मुलांना नक्की हे लाडू खाऊ घाला आणि लहान मुलं काय मोठेसुद्धा नक्कीच हे लाडू आवडीने खातील. तर थंडीचा सीझन चालू आहे तर तुम्ही हे लाडू जे आहे ते एअरटाईटमध्ये फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. आरामात 10 दिवस हे लाडू जे आहेत ते टिकतात. तर नक्की रेसिपी ही टेस्टी रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आवडली ते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की तुम्हाला भेटत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत.